मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। तर या उच्चभ्रू वस्तीच्या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे। ठाकरे गटाचे उमेदवार नरेश मणिरा यांनी देखील यावेळी अर्ज दाखल केला आहे। ओळा माजुडा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी विधानसभा निवडणुकीत काटेकी टक्कर पाहायला मिळेल। ओळा माजुडा विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे प्रताप सरनाईक विरुद्ध ठाकरे गटाचे माजी उपमहापौर नरेश मणिरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे। विधानसभा निवडणूक 2024 साठी अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रताप सरनाईक यांनी आनंद आश्रम या ठिकाणी भेट देऊन आनंद दिघे यांना अभिवादन केलं। त्यानंतर परिसरातून जोरदार शक्तीप्रदर्शन करत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। 2009 ला ओळा माजुडा हा मतदारसंघ निर्माण झाला असून हा मतदारसंघ केवळ ठाणे महानगरपालिकेपुरता मर्यादित नसून मीरा भाईंदर महानगरपालिकेतील काही समित्यांचाही यात समावेश आहे। 2009 सालापासून या मतदारसंघातून शिवसेनेचे प्रताप सरनाईक हे सलग जिंकून येत आहेत। 2019 मध्ये युतीचे उमेदवार म्हणून प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळाली आहे। यावेळी काँग्रेसचे विक्रांत भीमसेन यांच्या विरोधात होते, तेव्हाही प्रताप सरनाईक यांनी 84,000 मतांच्या फरकाने ही निवडणूक जिंकली। वर्तकनगर परिसरातून ओळा माजुडा मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीसाठी 2024 मध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांनी अर्ज भरण्यापूर्वी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। त्यांच्या समर्थकांसह सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेतेही या शक्तीप्रदर्शनात सहभागी झाले। परिसरात ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत सरनाईक यांनी समर्थकांसोबत जल्लोष साजरा केला। या निवडणुकीत मतदारसंघातील परिस्थिती लक्षात घेता विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची एकजूट आणि स्पर्धा अधिक तीव्र होताना दिसून येते। त्यामुळे महायुतीचे सर्व पदाधिकारी त्यांच्या या प्रचार नॉमिनेशन फॉर्म दाखल करण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि मिरवणुकीतून या ठिकाणी सर्वजण आले। खरं म्हणजे 3 वेळा या विभागाचं प्रतिनिधित्व प्रताप सरनाईक यांनी केलं। एक कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांनी लोकप्रियता मिळवली आणि या मतदारसंघामध्ये मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त या ठिकाणी जे सुविधा प्रकल्प आहेत, विकास प्रकल्प आहेत ते आणण्याचं त्यांनी काम केलं, पूर्ण करण्याचं त्यांनी काम केलं आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांना लीड किती मिळणार हा एकच विषय आहे आणि मला वाटतं मागच्या लीडपेक्षा यावेळेस त्यांना दुप्पट लीड मिळेल अशा प्रकारचं काम त्यांनी या विभागामध्ये केलेलं आहे आणि म्हणून या कामाची पोचपावती जनता नक्की देईल। त्याचबरोबर महायुतीने केलेलं 2-2.25 वर्षातलं काम आणि महाविकास आघाडीने केलेलं काम याची देखील तुलना होईल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल। महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प, त्याच्यामध्ये स्टे दिलेले, स्पीड ब्रेकर घातलेले प्रकल्प आणि महायुतीने ते पुढे नेलेले प्रकल्प, सुरू केलेले प्रकल्प आणि एकीकडे विकास प्रकल्प, दुसरीकडे कल्याणकारी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक योजना या ठिकाणी आम्ही केल्या। म्हणजे विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घालण्याचं आम्ही काम केलं। उद्योग मोठ्या प्रमाणावर आलेत आणि म्हणून जनता जनार्दन महायुतीच्या पारड्यात यावेळेस येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या कामाची पोचपावती देतील आणि महायुतीचं सरकार, बहुमताचं सरकार पूर्ण थम्पिंग मेजॉरिटीने या महाराष्ट्रामध्ये पुन्हा येईल आणि जनतेची सर्वात लक्षवेधी असलेली लढत ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध आनंद दिघे यांचे पुतणे म्हणजे दिघेंचे वारसदार केदार दिघे यांच्यामध्ये होणारी लढत आहे। लोकसभेला शिंदेंच्या शिवसेनेला येथे ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा 66,000 एवढी मतं अधिक मिळाली आहेत। आता हे मताधिक्य 1 लाखावर नेण्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे। दुसऱ्या बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपलं आव्हान अधिक तगडं करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत। प्रचारात ठाकरे विरुद्ध शिंदे असा लोकसभेचा ट्रेंड येथेही पाहायला मिळेल।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोपरी पाचपाखाडी हा विधानसभा मतदारसंघ पारंपरिक मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून शिंदे यांनी यापूर्वी 3 वेळेला विजय मिळवून हॅट्रिक साधली आहे. आता चौथ्यांदा ते या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 2009 पासून ते या मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014ला सुरुवातीला त्यांनी ठाणे विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र नव्या मतदार रचनेनंतर त्यांचा हक्काचा मतदारसंघ कोपरी पाचपाखाडी आहे. मागच्या विधानसभेला म्हणजेच 2019ला त्यांच्या विरोधात संजय घाडीगावकर यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. यावेळी 89,000 मताधिक्य शिंदेंना मिळालं होतं. आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा सामन्यात एकनाथ शिंदे हे महायुतीचा मुख्य चेहरा म्हणून समोर आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाला वेगळी धार आली आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्याची ही लढत आणखीनच महत्त्वाची ठरते. अलीकडेच धर्मवीर 2 या चित्रपटाचं प्रदर्शन झालं. यातून आनंद दिघे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असताना दिघे विरुद्ध शिंदे सामना हा आणखीनच चर्चेचा विषय झालाय. ठाण्यामधील कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघात प्रामुख्यानं शहरी तोंडवळ्याचे मतदार अधिक आहेत. ओवळा वाझोडा विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक आणि ठाकरे गटाचे माजी उपमहापौर नरेश मणेरा यांच्यात जोरदार लढत होणार आहे. दोन्ही नेत्यांनी आपापल्या समर्थकांसह अर्ज दाखल केलाय. या अर्जादरम्यान अर्ज भरण्याच्या वेळी दोन्ही बाजूंनी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत समर्थकांनी उमेदवारांचा जल्लोष केला. ठाकरे गटाचे नरेश मणेरा यांनी देखील आपल्या प्रमुख पदाधिकारी आणि समर्थकांसह मोठ्या उत्साहात अर्ज दाखल केला. ओवळा माजोडा मतदारसंघात 2 प्रमुख गटांमध्ये होणारी ही लढत ठाण्यातील राजकीय परिस्थितीवर प्रभाव पाडणारी ठरणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेचं धनुष्यबाण विरुद्ध ठाकरे गटाची मशाल अशी प्रतिकात्मक स्पर्धा असून दोन्ही गटांनी जोरदार प्रचाराची तयारी केली आहे. त्यामुळे मतदारसंघात वातावरण तापलेलं आहे आणि निवडणुकीची रंगत वाढली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. तीस वर्षात पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कमी जागांवर निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा प्रभाव वाढल्यानं ठाकरे गटाला 100पेक्षा कमी जागांवर समाधान मानावं लागले, ज्यामुळे शिवसेनेची ताकद लहान भावाच्या भूमिकेत गेल्याचं दिसून येते. महाविकास आघाडीत शिवसेनेच्या भूमिकेवर काँग्रेसनं रोख लावला आणि 100च्या आतल्या जागांवरच समेट घ्यावा लागल्यानं ठाकरे गटाची राजकीय कोंडी झाली आहे. काँग्रेसच्या प्रभावामुळे उद्धव ठाकरेंना जागा वाटपावर झुकावं लागलं, ज्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. काँग्रेस आणि शरद पवारांच्या दबावाखाली उद्धव ठाकरेंना 95 जागांवर लढण्याची नामुष्की ओढवली आहे. काँग्रेस पवारांनी महाविकास आघाडीत ठाकरे गटाची क्लीन बोल्ड केल्याची चर्चा आहे. हिंदुत्वाशी गद्दारी केल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्यावर असल्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेल्या शिवसेनेची ताकद कमी झाल्याचं यामुळे स्पष्ट दिसत आहे.